महिला दिनाचा कार्यक्रम करत असताना इथल्या प्रत्येक भगिनीला या ठिकाणी एक विनंती करायची मला की प्रत्येक ताई माई अक्का या देशात संविधान आलं आणि इथल्या प्रत्येक स्त्रीला समान हक्क आणि अधिकार मिळाले जे आधी नाकारलेले होते। आणि म्हणून जर इथल्या प्रत्येक स्त्रीचा जर आदर्श कोणता ग्रंथ असेल किंवा इथल्या प्रत्येक स्त्रीला मुक्ती जर कुठून मिळाली असेल तर ती संविधानातून मिळालेली आहे। आणि इथल्या प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे की संविधान जपलं पाहिजे। कारण या देशामध्ये आज आपण पाहतोय की पुरुषाच्या बरोबरीने जेव्हा स्त्री उभी राहते, या देशात पुरुषाच्या बरोबरीने स्त्री नोकरी करते, या देशात नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला प्रसूतीची 6 महिन्याची रजा मिळते, या देशात नोकरी करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला बोनस मिळतो, प्रत्येक स्त्रीला या ठिकाणी नोकरी करता समान पगार मिळतोय पुरुषाच्या बरोबरीनं, प्रत्येक स्त्रीला आपल्या वडिलाच्या संपत्तीमध्ये समान हक्क आहे, प्रत्येक स्त्रीला या देशामध्ये निवडणूक लढण्याचा आणि अगदी राष्ट्रपती होण्याचाही हक्क आणि अधिकार आहे। हा हक्क आणि अधिकार इथलं संविधान देतं आणि म्हणून इथल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण जर कोण करत असेल आज तर ते संविधान करते हे इथल्या प्रत्येक ताईला माईला कळलं पाहिजे आणि ते जपण्यासाठी इथल्या प्रत्येक ताईनं कटिबद्ध असलं पाहिजे। ते जपण्यासाठी इथल्या ताईनं खऱ्या अर्थानं आज महिला दिनाच्या निमित्त आम्ही काय ठरवलं हे जर कोणी विचारलं